आज गुढीपाडवा आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि या 3.5 मुहूर्तापैकी हा मुहूर्त साधत आपण बघतोय प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये ज्या प्रकारे सिद्धिविनायकाला सोनं चांदी अर्पण केलं जातं त्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा आज लिलाव होताना आपल्याला पाहायला मिळतो। दरवर्षी अशा प्रकारे जाहीर लिलाव केला जातो आणि मोठ्या संख्येने भक्तगण इथे गुढीपाडव्याच्या दिवशी येतात आणि या लिलावातनं काही ना काही छोटीशी वस्तू सोन्याची चांदीची घेऊन जातात। आपल्यासोबत विश्वस्त मनीषा तुपे आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालंय, काय काय आहे या लिलावामध्ये आणि कशा प्रकारे प्रतिसाद? सर्वप्रथम सर्व भाविकांना मी या माध्यमातून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, शुभ दिवस आहे आणि त्या माध्यमातून बाप्पाला अर्पण केलेले भाविकांनी अर्पण केलेले दागिने या ठिकाणी आम्ही लिलावासाठी ठेवत आहोत, जेणेकरून भाविकांना या गोष्टी प्रसाद म्हणून आपल्या घरी त्या नेता याव्यात। यामध्ये अगदी अर्धा ग्रॅमपासून ते हायेस्ट आज 65 ग्रॅमचा हार यापर्यंत सोन्याचे दागिने आहेत। यामध्ये सोन्याचे कॉईन आहेत, चिप आहेत, बाप्पाला अर्पण केलेल्या अंगठ्या आहेत, चैन्स आहेत, हार आहेत, दुर्वा आहेत, मोदक आहेत। अगदी एखाद्याचं घराचं नवस पूर्ण झालं असेल तर त्याने बाप्पासाठी अर्पण केलेलं छोटंसं सोन्याचं घर देखील यामध्ये आहे। तर अशा अनेक विविध वस्तू भाविकांनी या ठिकाणी अर्पण केलेल्या आहेत। आपण इथे बघतो मोठ्या संख्येने चैन आहेत, लॉकेट्स आहेत, त्याशिवाय तिकडे सुद्धा सगळ्यात जास्त लिलाव कुठल्या वस्तूचा असं काही नाही आहे। सर्वात जास्त प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे ज्याची जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण बाप्पाचा प्रसाद म्हणून या गोष्टी आपल्या घरी सुरू राहणार आहे। हे सकाळी 10 वाजता आपण सुरू केलेलं आहे आणि हे ऑक्शन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे आणि भाविकांचा अतिशय चांगला प्रतिसाद या लिलावासाठी आहे। त्यामुळे आपण बघतोय गर्दी, आपण पाठीमागे पण बघतोय, समोर पण गर्दी बघतोय आणि काही भाविक आहेत त्यांना आपण विचारूयात जे काही ना काही गोष्टी घेत आहेत। दादा काय काय घ्यायचा विचार? 5 ग्रॅमचा कॉईन चेक करतोय आता। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हो, मी दरवर्षी येतो। दरवर्षी काही नाही घेऊन? हो हो हो, नक्की। त्याच्यामुळे बघतोय आपण मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो आणि जसं ताईंनी सांगितलं की सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा लिलाव सुरू राहणार आहे आणि शासनाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार हा सगळा लिलाव होतोय आणि सगळे जे अधिकार आहेत ते न्यासाकडे असणार आहेत। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.